नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवरती। आपण घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ। ट्रिग्नोमेट्री मधला हा क्वेश्चन आहे। असेच क्वेश्चन घेऊन घेणार नाही, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि अशा टाइपचे क्वेश्चन प्रॅक्टिस करत जा मित्रांनो। ओके, जितके जास्त प्रॅक्टिस कराल तितके क्वेश्चन तुम्हाला जास्त सोडवता येतील। ट्रिग्नोमेट्री विद्यार्थ्यांना अवघड वाटतं, कारण एकतर फर्स्ट तुम्हाला फॉर्म्युले पाठ नसतात व्यवस्थित किंवा आठवत नाही कोणता फॉर्म्युला यूज करायचा, तर याच्यासाठी सोल्युशन एकच आहे। तुम्ही जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे फॉर्म्युले पाठ करा आणि तुम्ही प्रॅक्टिस जास्तीत जास्त करा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन येईल। ओके, हा एकदम इझी क्वेश्चन आहे। मी आपल्या क्लासेसमध्ये टाकलं होतं रेग्युलरच्या, तर काही विद्यार्थ्यांनी डाऊट विचारला म्हणून हा क्वेश्चन घेतोय। तर बघा काय क्वेश्चन विचारलाय की तुम्हाला विचारलंय tan a ओके प्लस tan 180 प्लस a cot 90 प्लस a cot 360 मायनस a। ओके, असा क्वेश्चन आहे। लेट मी चेक कन्फर्म द क्वेश्चन आणि आपण काय करू नंतर मग स्टार्ट करू। ओके, मला कन्फर्म करायचं होतं, इथं मायनसच आहे का, इथं मायनसच आहे। ओके, आणि ऑप्शन्स आहेत हे 0 to tan a to cot a आणि हा ऑप्शन आहे। ठीक आहे, चला मग बघा एकदम इझी क्वेश्चन आहे हा। काय करायचं असतं तुम्हाला सांगितलंय, आता याच्यामध्ये tan a आहे, tan a ला आपण काहीच करू शकत नाही, तर डायरेक्टली लिहायचं tan a ला tan a प्लस, आता इथं जर पाहिलं तुम्ही तर 180 प्लस समथिंग आहे। तुम्हाला सांगितलं होतं मी ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज ऑफ अलाइड अँगल्स मध्ये शिकवलेलं आहे। काय शिकवलेलं आहे, जर 180 प्लस समथिंग असेल तर दिलेला जो रेशो असतो तो चेंज होत नाही। म्हणजे आपले कॉस आहे, कॉट आहे तिथं, तर कॉटला कॉटच असेल। ओके, सांगितलं होतं की 180 प्लस समथिंग किंवा 180 मायनस समथिंग ॲज वेल एज 360 प्लस समथिंग आणि 360 मायनस समथिंग असं असेल तर ट्रिग्नोमेट्रिक रेशो चेंज होत नसतात, म्हणजे जो रेशो आहे तोच पुढे घ्यायचा असतो। ओके, आणि चेंज कुठं होतं मग 90 ला चेंज होतं आणि 270 ला चेंज होतं, म्हणजे π/2 आणि 3π/2 चेंज होतं। ओके, म्हणजे बघा इथं चेंज होईल, इथं 90 प्लस समथिंग आहे आणि इथं आहे, इथं चेंज होणार नाही कारण इथं 360 आहे। ओके, तर काय करायचं, हे कॅन्सल करून टाका, तर कॉटचं काय होतं, कॉटच येईल, कारण 180 असेल तर चेंज होत नसतं, कॉट a येईल। आणि नंतर मला सांगा की हा क्वाड्रंट कोणता आहे, आता 180 प्लस समथिंग म्हणजे थर्ड क्वाड्रंट, हे माहित पाहिजे तुम्हाला। हे तर 0 किंवा 360, हे 90, हे 180 आणि हे 270 डिग्री, बरोबर आहे। तर 180 प्लस समथिंग आहे, 180 प्लस समथिंग म्हणजे हा क्वाड्रंट। ओके, या फर्स्ट क्वाड्रंट, हा सेकंड क्वाड्रंट, हा थर्ड क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंट। ओके, 180 पेक्षा पुढे म्हणजे हा क्वाड्रंट घ्यायचा थर्ड, आणि थर्ड मध्ये कॉट कसं असतं, तर थर्ड मध्ये टॅन कॉट पॉझिटिव्ह असतं, इथं टॅन आणि कॉट हे दोघं पॉझिटिव्ह असतात, इथं साइन आणि कोसेक हे पॉझिटिव्ह असतात, इथं ऑल फंक्शन्स पॉझिटिव्ह असतात, आणि इथं असतं कॉस आणि सेक हे पॉझिटिव्ह असतात, बरोबर आहे। हे पॉझिटिव्ह लक्षात ठेवायचं, बाकीचे सर्व फंक्शन कसे असतात, निगेटिव्ह असतात। शॉर्टकट काय साईडला होतं, ऑल स्टुडंट टेक कॉफी, ऑल स्टुडंट टेक कॉफी, इनिशियल लेटर्स घ्यायचे। ओके, तर कॉटला कॉट होईल आणि थर्ड मध्ये कॉट पॉझिटिव्ह असल्यामुळे पॉझिटिव्ह साईन। ओके, तर हे प्लसच आहे। आता 90 असेल तर काय होतं, कॉटचं होतं टॅन, हे टॅन a आलं, पुढचा अँगल लिहून टाकायचा। क्वाड्रंट कोणतं आहे, क्वाड्रंट आहे सेकंड, 90 प्लस समथिंग आहे, 90च्या थोडंसं पुढे यायचं, सेकंड क्वाड्रंट, सेकंड मध्ये साइन कोसेक पॉझिटिव्ह असतं, हा काय कॉट आहे, तर हा कसा असेल निगेटिव्ह, त्यामुळे तर साइन दोघांच्या मध्ये मायनस साइन। ठीक आहे, 360 कट करा, 360 ठिकाणी काय येतं, कॉटला कॉट, कारण 360 असेल तर आपण फंक्शन चेंज करत नाही। ओके, ॲज इट इज येतं। क्वाड्रंट कोणता येतो, 360 मायनस समथिंग, 360 मायनस समथिंग म्हणजे मायनस म्हणजेच फोर्थ क्वाड्रंट। फोर्थ मध्ये कॉट कसं असतं, फोर्थ मध्ये कॉट निगेटिव्ह असतं, कारण इथं पॉझिटिव्ह फक्त कॉस आणि सेक आहे, तर इथं पण येईल निगेटिव्ह। ओके, हे आपला क्वेश्चन आला, बरोबर। तर हे प्लस टॅन a आणि मायनस टॅन a कॅन्सल झालं। सिमिलरली कॉट a प्लस मध्ये आणि कॉट a मायनस मध्ये कॅन्सल झालं, आन्सर किती येतं, 0। एकदम इझी क्वेश्चन आहे, ऑप्शन नंबर a इज द करेक्ट आन्सर। ओके, आपण आता लगेच पुढचा व्हिडिओ घेऊयात। तर चला मग आपण दुसरा क्वेश्चन पाहूयात आता। ओके, सेकंड क्वेश्चन आहे मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ द एक्सप्रेशन, आणि एक्सप्रेशन दिलेलं आहे 2 sin x प्लस 4 cos x प्लस 3, याची तुम्हाला मॅक्झिमम व्हॅल्यू विचारलेली आहे, म्हणजे हा रेंज ऑफ द फंक्शन वरती क्वेश्चन आहे। बघा रेंज कशी फाइंड करायची असते, तर याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की तर समजा a sin x प्लस b cos x, ओके, असं जर एक्सप्रेशन असेल तर याची रेंज काय असते, याची रेंज असते अंडर रूट साइनच्या बाजूचा नंबर हा वाला याचा स्क्वेअर प्लस कॉसच्या बाजूचा नंबर याचा स्क्वेअर, इथं याचं मायनस, म्हणजे मायनस अंडर रूट a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर पासून याची रेंज असते
प्लस अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर पर्यंत. इथं आहे प्लस, इथं आहे मायनस, आपण प्लस लिहत नाही. ओके, तर ही असते रेंज. तर जे तुम्हाला क्वेश्चन दिलाय ना, तो क्वेश्चन पण यासारखा दिसतो बघा. ओके, क्वेश्चन कसं दिसतो, इथून इथपर्यंत एक्सप्रेशन, या टाईप पर्यंत इथपर्यंत हे एक्सप्रेशन सारखं आहे. आपण काय करू, याच्यासारखं त्याला रेंज काढून घेऊ, नंतर +3 करू. मला सांगा मग 2 × sin x प्लस 4 cos x लेस दॅन इक्वल टू, हे इथं पण येईल ग्रेटर दॅन इक्वल टू. ओके, म्हणजे हे लेस दॅन इक्वल टूच आहे. या साईडला काय येतं, अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर म्हणजे साईनचा कोएफिशियंट आणि कॉसचा कोएफिशियंट. साईनचा कोएफिशियंट आहे 2, 2 चा स्क्वेअर 4 प्लस कॉसचा कोएफिशियंट 4 आहे, चा स्क्वेअर किती येतं 16. इकडे पण तेच येईल, अंडर रूट 4 + 16. ओके, 2 चा स्क्वेअर 4, 4 चा स्क्वेअर 16. ओके, आणि याची व्हॅल्यू किती येते मग, हे तर √20. ओके, आणि लेस दॅन इक्वल टू हे जे काही एक्सप्रेशन आहे परत लिहितो मी, 2 sin x प्लस 4 cos x. ओके, आणि लेस दॅन इक्वल टू इथं जाईल √20. बरोबर. आता मला काय करायचं, तुम्हाला याची रेंज काढायची नव्हती, हे रेंज आली, आपण फर्दर सॉल्व्ह करू. याची रेंज आलेली आहे, पण तुम्हाला हे +3 आहे ना, तर +3 काय करायचं, तिन्ही साईडला ऍड करायचं. म्हणजे इक्वेशन मध्ये ऍड करताना आपण तो इथं ऍड करायचं, इथं ऍड करायचं, इथं ऍड करायचं. ओके, म्हणजे आपण इथं +3 केल्यानंतर इथं पण +3 लिहावं लागेल आणि इथं पण +3 लिहावं लागेल. बरोबर आहे. तर आता पुढे सॉल्व्ह करा. म्हणजे 20 + 3 यालाच परत सॉल्व्ह करा. √4 किती येतं 2, √5 ला 5 + 3. तर ही आहे मॅक्झिमम व्हॅल्यू. याचा आन्सर येतो +2 √5 + 3. ऑप्शन नंबर फर्स्ट करेक्ट आन्सर. ओके, नेक्स्ट